हॅलो, नमस्कार. कशा आहेत सगळे? सकाळी पटपट गडबड असते, त्याच्यामुळे हा पटपट असा झटपट आपला नाश्ता मी बनवला आहे आणि तो बनवला आहे रव्याचं पोट. आता ते कसं बनवलं बघा. आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये मी राई आणि जिरे घालणार आहे. राई जिरे चांगली अशी भाजली की त्याच्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे घालत आहे. शेंगदाणे थोडेसे करपूस भाजल्यानंतर मी ह्याच्यामध्ये आता 2 बारीक चिरलेले कांदे घालत आहे. रव्याच्या उपीटमध्ये कांदा घातला की त्याला वेगळीच चव येते. कोणी कोणी लसूण पण घालून करतं बरं का, पण कांदा घातला की चव छान येते. आता हा कांदा मी छान असा परतून घेत आहे. कांदा परतून झाल्यावरती ह्याच्यामध्ये मी बारीक 4 ते 5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 1 बारीक चिरलेला टमॅटो पण मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. आता बघा, असा आपला कांदा छान असा ब्राऊन कलरचा झाला आहे. आता ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला टमॅटो आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची पण मी घालणार आहे. हे चांगलं छानपैकी लवकर भाजण्यासाठी आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे. थोडंसं मीठ टाकलं की कांदा छान असा चांगला भाजला जातो आणि पटकन भाजला जातो. अशा पद्धतीने तुम्ही उपीट करून बघा, खूप छान लागतं. कोणी उपीट म्हणतं, कोणी उपमा म्हणतं. आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे माझ्याकडे हिरवे वाटाणे सोललेले होते, ते हिरवे वाटाणे मी ह्याच्यात घालत आहे. ह्याने पण खूप छान चव येते. आता हिरवे वाटाणे ह्याच्यामध्ये चांगले परतून झाले की गॅसच्या दुसऱ्या साईडला मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि रव्याच्या उपीटसाठी जो रवा लागतो तो मी आधीच परतून घेतला होता बरं का. रवा छान असा करपूस असा भाजून घ्यायचा, म्हणजे उपीट एकदम मऊ लुसलुशीत होतं. तोंडात टाकताना ते विरघळतं. आता ह्याच्यामध्ये मी गरम केलेलं पाणी थोडं ॲड करत आहे बघा. म्हणजे कसं आपला उपीट एकदम छान असं वाफळून येतं, त्याला जास्त वेळ लागत नाही. आता ह्या पाण्याला उकळी आली की मी तुम्हाला सांगितलं होतं, जो भाजलेला रवा होता तो मी ह्याच्यामध्ये टाकत आहे. आता जे मी टाकलं ते थोडीशी साखर टाकली. आता ह्या पाण्याला छानपैकी उकळी आली. आता ह्याच्यामध्ये मी रवा घालून चांगलं एकाच डायरेक्शननं फिरवत आहे. रवा भाजल्यामुळे याच्यामध्ये काही गुठळ्या वगैरे होत नाहीत. बघा किती छान दिसत आहे हे आपलं उपीट. आता ह्याच्यावरती मी गॅसची फ्लेम एकदम मंद करून ह्याच्यावरती झाकण लावून 5 मिनिटं मी याला वाफ देत आहे. 5 मिनिटानंतर बघा, आपला उपमा किती छान असा झाला आहे. ह्याच्यामध्ये आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे आणि कोथिंबीर घालून छानपैकी मी परत एकदा परतून घेत आहे. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तूप जरी सोडलं तरी उपीटला खूप छान अशी चव येते. बघा, अशा पद्धतीने आपलं हे उपीट गरमागरम उपीट तयार झालं आहे. असं उपीट कोणाकोणाला खायला आवडतं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि मी केलेलं उपीट छान झालं आहे का ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, माझ्या पद्धतीने हे उपीट तुम्ही एकदा नक्की जरूर करून बघा. आणि आता मी हे उपीट एका प्लेटमध्ये घालून तुम्हाला दाखवत आहे. बघा, अशा पद्धतीने आपलं उपीट झालेलं आहे आणि नक्की करून बघा. चवीला अप्रतिम लागतं. मऊ लुसलुशीत असं आपलं तयार झालेलं आहे रव्याचं उपीट. फक्त 5 मिनिटात तयार होतं हे रव्याचं उपीट. बघा, नक्की ट्राय करा. धन्यवाद.